शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होत असताना दुसरीकडे सोलापूर विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होणार की विमान हवेतच राहणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। देशातील एक व्यस्त विमानतळ म्हणून ओळख असलेल्या शिर्डी विमानतळावरून रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडिंगची सोय उपलब्ध होत असून रविवारी रात्री 9:50 या विमानतळावरून हैदराबादकडे विमान उड्डाण होईल आणि गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षाही संपेल। साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून येणाऱ्या हजारो भक्तगणांना याचा मोठा लाभ होणार असून यामुळे शिर्डीच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे। एकीकडे शिर्डी विमानतळावर एका पाठोपाठ एक अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध होत असताना दुसरीकडे सोलापूर विमानतळावरून मात्र अद्याप विमानसेवा सुरू होत नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल। शिर्डी विमानतळ म्हटलं की सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्वप्रथम आठवण होते, कारण या दोन्ही विमानतळांसाठी त्या काळी एकाच वेळी मोठे प्रयत्न झाले। यात शिर्डीनं बाजी मारली, या विमानतळाच्या कामानं वेग घेतला। मात्र बोरामणी विमानतळाचा विषय हा जणू अडगळीतच पडला। पाहता पाहता शिर्डी विमानतळाच्या कामानं गती घेतली आणि तिथल्या राजकीय तसंच प्रशासकीय इच्छाशक्तीच्या बळावर हे पूर्ण होऊन नावारूपाला देखील आलं। मात्र सोलापूरच्या विमानतळाचा विषय हा कागदोपत्रीच फिरत राहिला। इकडं सोलापुरातील होडगी रोड परिसरातील बंद असलेल्या विमानतळाच्या विकासासाठी अनेक कालावधीनंतर प्रयत्न सुरू केले गेले आणि त्याला यश देखील आलं। धावपट्टी दुरुस्तीच्या कारणावरून त्या काळी सोलापूर विमानतळावरून सुरू असलेली मुंबई सोलापूर ही किंगफिशर एअरलाइन्सची नियमित सेवाही बंद पडली आणि सोलापूरच्या विमानतळावरील नियमित विमानसेवेला जणू ग्रहणच लागलं। सोलापूरच्याच विकासाला खीळ बसला। मात्र अनेक वर्षांपासून रखडलेली विमानसेवा ही पुन्हा सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातल्यानं या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं पडली आणि अद्ययावत अशा सोयीसुविधांनी सुसज्ज असं होडगी रोड परिसरातील विमानतळ हे सोलापूर मुंबई नियमित सेवेसाठी महायुती शासनाच्या काळात सज्ज झालं। मात्र पुन्हा अडथळ्यांची शर्यत सुरू झाली। विविध कारणं आणि अडचणींमुळं आज सुरू होणार, उद्या सुरू होणार असं म्हणत रोज एक तारीख सांगितली जात असून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला विशेषतः व्यापार उद्योगाला मोठी चालना देणारी आणि पोषक ठरणारी विमानसेवा ही केव्हा सुरू होणार याकडं आता प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलं आहे। एकीकडं शिर्डी विमानतळावरून आता नाईट लँडिंगची सोय होत असताना सोलापूर विमानतळावरून अद्याप विमान कधी उडणार याचीच चर्चा सुरू आहे। विमान अद्याप ही हवेतच घिरट्या घालत आहे। याला नेमकं काय म्हणायचं? नेमकं कुणाचं चुकतंय? लोकप्रतिनिधी की प्रशासनाचं? कोण कुठं कमी पडतंय आणि का कमी पडतंय याचा सारासार विचार होणार की नाही? सगळं काही उपलब्ध असताना पुन्हा पुन्हा कोणतरी कुठंतरी कमी पडत असेल तर मग सोलापूरकरांचं नशीबच करंट फुटकं म्हणावं लागेल। सोलापूरच्या मागून जर शिर्डी विमानतळ एवढी गती घेत असेल तर मग सोलापूरचं काय? इथं तर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरासह अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशी सर्व तीर्थक्षेत्रही आजूबाजूला आहेत आणि देशाच्या विविध भागातून लाखो भक्तगण दर्शनासाठी इथं येत असतील तर मग सोलापूरच्या विमानसेवेला गती आणि चालना मिळण्यासाठी एवढा उशीर का होतोय? याला जबाबदार कोण? केवळ तारीख पे तारीख हे किती दिवस चालणार? लोकप्रतिनिधी याबाबत गांभीर्य बाळगणार की नाही, की फक्त प्रक्रिया सुरू आहे याचंच उत्तर देण्यात धन्यता मानणार? राजकीय इच्छाशक्ती कमी पडते हे तितकंच कडवट सत्य आहे। विरोधक टीका करण्यात धन्यता मानतात, पण त्यांच्या काळातही ते ढिम्मच राहिलं। त्यामुळं ते देखील या सर्व परिस्थितीला तितकेच जबाबदार असून या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळावरून नियमित विमानसेवा केव्हा सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।